बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे माजी मंत्री माननीय आमदार संजय भाऊ कुटे, माझे सहकारी ओमप्रकाश भरत राऊत आणि पत्रकार मित्र, पंतप्रधानांनी परवा पेट्रोल डिझेलच्या किमतींच्या संदर्भात राज्य सरकारांना एक आवाहन केलं. मी मुद्दाम पंतप्रधानांचं वाक्य पुन्हा वाचून दाखवतो. ते असं म्हणाले की आय एम नॉट क्रिटिसायझिंग, जस्ट अपिलिंग. मी टीका करत नाहीये, मी फक्त एक आवाहन करतोय. सम स्टेट्स डिड नॉट रिड्यूस लोकल टॅक्सेस ऑन पेट्रोल डिझेल डिस्पाइट सेंटर्स एक्साइज ड्युटी कट. आता पंतप्रधानांच्या या आवाहनामध्ये पश्चिम बंगालच्या, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राग येण्यासारखं काय होतं? त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की ज्या राज्यांनी पेट्रोल डिझेलवरचे व्हॅट कमी केलेले नाहीत त्यांनी ते करून जनतेला दिलासा द्यावा. पण पंतप्रधानांच्या या आवाहनावरती ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या आणि ज्या भाषेत दिल्या गेल्या त्याच्यावरून एक स्पष्ट झालं की मुख्यमंत्री पदावर बसलेली ही माणसं, त्यांची बांधिलकी जनतेशी नाही, त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही, जनतेचे प्रश्न सोडवण्याचा मुद्दा त्यांच्या समोर नाही. त्यांच्या समोर केवळ स्वतःचा अजेंडा आहे आणि स्वतःचा अहंकार आहे. आपण मुख्यमंत्र्यावर म्हणजे सगळ्या देशापेक्षा मोठ्यावर असं मानणाऱ्या काही व्यक्ती असतात, त्यातला हा प्रकार. पेट्रोल डिझेलच्या मुद्द्यावरून आम्ही सातत्याने महाराष्ट्र सरकारला हे आवाहन करतो की राज्य सरकारने लावलेले जे व्हॅट आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, तो कमी करावा. तो कमी केला तर जनतेला दिलासा मिळू शकतो. आणि हे केवळ आम्ही तोंडाने बोलत नाही, तर केंद्र सरकारने गेल्या ऑक्टोबरमध्ये 2021च्या ऑक्टोबरमध्ये सेंट्रल एक्साईजमध्ये कपात केली आणि पेट्रोल डिझेलच्या किमती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. तो केल्यानंतर सर्व राज्य सरकारांना केंद्र सरकारने आवाहन केलं की तुम्ही सुद्धा व्हॅट कमी करा आणि लोकांना दिलासा द्या. केंद्र सरकारने हे सांगितल्यानंतर भारतीय जनता पार्टीची राज्य जिथे आहेत त्या त्या ठिकाणी व्हॅटमध्ये कपात केली गेली. काही राज्यांमध्ये आज पेट्रोलवरती किती टॅक्स वसूल केला जातो ते मी सांगतो. उत्तराखंडमध्ये 14 रुपये 51 पैसे टॅक्स सरकार घेतं. उत्तर प्रदेशमध्ये 16 रुपये 50 पैसे घेतं. गुजरातमध्ये 16 रुपये 56 पैसे घेतं. हिमाचल प्रदेशमध्ये 16 रुपये 60 पैसे घेतं. आसाममध्ये 17 रुपये 38 पैसे घेतं. आणि याच्या उलट महाराष्ट्रामध्ये आपण 32 रुपये 15 पैसे भरतो. आंध्र प्रदेशमध्ये 31 रुपये 59 पैसे, राजस्थान 29 रुपये, केरळ 27 रुपये, पश्चिम बंगाल 26.5 रुपये, झारखंड 26 रुपये, केरळ 26 रुपये, तेलंगणा 26 रुपये. त्यामुळे या राज्यांना व्हॅट कमी करण्याची संधी आहे, त्यांनी ते केलं पाहिजे. एवढंच फक्त पंतप्रधानांनी सुचवलं. त्याच्यावरती काही गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या संदर्भात महत्त्वाच्या आहेत की एकतर केंद्र सरकार पैसा जमा करतं, कर जमा करतं आणि आम्हाला देत नाही, असं जे सांगितलं जातं ही वस्तुस्थिती नाही. पेट्रोल डिझेलवरती जमा केलेल्या करामधून जेवढा केंद्रीय कर, राज्याचा कर तर राज्याकडेच राहतो, तो केंद्राकडे जात नाही. पण केंद्रीय करामधून सुद्धा 42% रक्कम ही राज्यांना परत मिळते. त्यामुळे केंद्राकडून मिळणारा 42% रक्कम आणि त्याशिवाय राज्य सरकारचा व्हॅट, एवढा पैसा राज्य सरकार पेट्रोल डिझेलच्या प्रत्येक लिटरवरती वसूल करत असतं. आणि त्यामुळे गेल्या 6 महिन्यात महाराष्ट्र सरकारने 3,500 कोटी रुपये जमा केले. बरं, 3,500 कोटी रुपये जमा करून तुम्ही केलं काय? त्याचा वापर कुठे केला? त्या मुद्द्याकडे मी नंतर येतो. पंतप्रधानांच्या आवाहनावरती
प्रतिक्रिया देण्याच्या नादामध्ये जीएसटी परताव्याचा मुद्दा परत एकदा काढला गेला की महाराष्ट्राचा जीएसटी परतावा अजून मिळालेला नाही. थकबाकी, परतावा आणि थकबाकी. माझी विनंती आहे राज्य सरकारशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला, मुख्यमंत्र्यांसकट सगळ्यांना, की एकदा शब्दांचे अर्थ समजून घ्या. थकबाकी कशाला म्हणतात? रक्कम देण्याची मुदत संपेपर्यंत थकबाकी नसते. रक्कम देण्याची मुदत संपल्यानंतर जर ती रक्कम मिळाली नसेल तर ती थकबाकी असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने जीएसटीच्या परताव्याच्या बाबतीत किती थकबाकी आहे याची माहिती राज्य सरकार खुलेपणाने द्यायला तयार आहे का, हा माझा एक प्रश्न आहे. कारण जो जीएसटीचा परतावा मिळणं बाकी असं राज्य सरकार म्हणत आहे त्यापैकी 13,782 कोटी रुपये राज्य सरकारला मिळालेले आहेत आणि 13,627 कोटी रुपये जुलैपर्यंत द्यायचे. त्यामुळे थकबाकी हा विषय नाहीये. राज्य सरकारला केंद्राकडून अपेक्षित रक्कम असेल तर ती फक्त 13,627 कोटी रुपये आणि ती जुलैपर्यंत मिळणार आहे. त्या जुलैपर्यंत जर नाही मिळाली तर ती थकबाकी ठरेल. तोपर्यंत थकबाकी हा शब्द लागू होत नाही. आणि जीएसटीचा आणि पेट्रोलवरच्या व्हॅटचा काही संबंध नाही. पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट हा सर्वस्वी वेगळा विषय. जनतेला दिलासा द्यायचा असेल तर पेट्रोलवरचा डिझेलवरचा व्हॅट कमी करणं एवढा एकेव मार्ग राज्य सरकारकडे आहे. पण राज्य सरकार कुठल्याही पद्धतीने जनतेला दिलासा द्यायला तयार नाही. जनतेच्या खिशात हात घालून, म्हणजे पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी करायचं सोडून द्या, विजेवरती ॲडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट बसवलं. जी जुनी कनेक्शन आहेत, जुनी मीटर्स आहेत, त्यांच्याकडून आता ॲडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट वसूल करणं चाललं. कशासाठी? त्यामुळे प्रत्येक पद्धतीने काही ना काही कारण काढून लोकांच्या खिशामध्ये दरोडा घालायचा, लोकांच्या खिशावर हात मारायचा, हे या राज्य सरकारचं धोरण आहे. आणि त्या धोरणाबद्दल राज्य सरकारने आपलं जनतेला दिलासा देण्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे सांगावं. विनाकारण इतरांवरती चिखलफेक करत राहण्यामध्ये मतलब नाही. राज्य सरकार व्हॅट कमी करणार आहे की नाही हे त्यांनी स्पष्ट करावं. मुख्यमंत्र्यांचं आणखी एक असं म्हणणं होतं की महाराष्ट्रात जेव्हा वेगवेगळी नैसर्गिक संकट आली तेव्हा दुसऱ्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला मात्र कमी निधी मिळाला किंवा मदत कमी केली. तोही एक आरोप केला. त्याच्यावर तुमचं काय? अशा तऱ्हेचे आरोप ज्या ज्या वेळेला केले त्या वेळेला राज्याला किती पैसा मिळाला याची आकडेवारी प्रसिद्ध झालेली. करोनाच्या सगळ्या काळामध्ये केंद्राकडून राज्य सरकारला भरपूर पैसा मिळाला. राज्याला केंद्राकडून किती पैसा मिळाला हा जसा विषय आहे तसा लोकांनी करोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री निधीमध्ये पैसा जमा केला, त्याचाही वापर नाही झाला. केंद्राने वेगवेगळ्या योजनांसाठी दिलेल्या रकमांचा वापर झालेलाच नाही. एकदा हा सगळा तपशील काढून आम्ही जेव्हा तुमच्या समोर येऊ की केंद्राने वेगवेगळ्या योजनांसाठी किती पैसा दिला आणि राज्याने त्यातला किती वापरला, एकदा करू ती चर्चा. आणखीन काय? पेट्रोल डीजल के दामों को लेकर माननीय प्रधानमंत्री जी ने एक बहुत ही सामान्य आवाहन सभी मुख्यमंत्रियों को किया था. माननीय प्रधानमंत्री जी ने यह कहा था कि मैं कोई आलोचना नहीं कर रहा हूं, मैं सिर्फ आप लोगों से निवेदन कर रहा हूं, आवाहन कर रहा हूं कि जिन राज्यों ने पेट्रोल डीजल पर वैट कम नहीं किया है वो राज्य अपने अपने राज्यों में पेट्रोल डीजल के दामों पर वैट जो है वो कम करते हुए लोगों को राहत दे. अब ये तो बिल्कुल सही आह्वान है. इसमें किसी के भावनाओं को ठेस पहुंचने जैसा कुछ नहीं है, किसी पर आलोचना नहीं है, अपने लिए कुछ मांगा नहीं है. जनता को राहत देने की बात करी है तो जनता को राहत देने की बात प्रधानमंत्री जी ने करने के कारण
देश के कुछ मुख्यमंत्रियों के भावनाओं को इतनी ठेस क्यों पहुंचती है? क्या जनता को राहत दिलाना ये कोई अपराध है? जनता के साथ इतना कड़ा संघर्ष ये मुख्यमंत्री क्यों करना चाहते हैं? हम महाराष्ट्र में ये बार बार मुद्दा उठा रहे हैं कि पिछले अक्टूबर में केंद्र सरकार ने सेंट्रल एक्साइज में कटौती की और पेट्रोल डीजल के दाम जो है वो कुछ मर्यादाओं में रखने की कोशिश की। उसी के साथ साथ केंद्र सरकार ने ये भी कहा था कि सभी राज्यों ने अगर अपना वैट कम किया तो पेट्रोल डीजल के दाम मर्यादा में रह सकते हैं, लोगों को राहत मिल सकती है। केंद्र सरकार ने ये कहने के पश्चात भारतीय जनता पार्टी के सत्ता में जितने राज्य हैं वहाँ सभी राज्यों ने वैट में कटौती की और सभी राज्यों में 20 रुपये से कम टैक्स ये वैट के जरिए भाजपा प्रशासित राज्य जो है वो लेते हैं। उसी के सामने जो बिगर भाजपा शासित राज्य है वहां वैट कम नहीं किया है। महाराष्ट्र में हम वैट के कारण 32 रुपये 15 पैसे 32.15 रुपीज पेट्रोल डीजल पर ज्यादा देते हैं। मैंने खुद सारा इसका हिसाब लगाकर ये अनुचित क्यों है ये भी दिखाया है। राज्य सरकार अगर वैट में कटौती करती है तो जनता को राहत मिल सकती है और ये राज्य सरकार ने करना चाहिए। यह हमारा फिर से एक आग्रह का मुद्दा है। जहां तक प्रधानमंत्री जी के आह्वान का सवाल है और उसके ऊपर जो जवाब महाराष्ट्र के मुख्यमंत्री महोदय ने दिया है उसमें मुख्यमंत्री कहते हैं कि हमारा जीएसटी का जो जीएसटी का परतावा जो हमको मिलना है वो नहीं मिला है वगैरह वगैरह। तो एक बार उसकी सारी सही जानकारी जो है वो लोगों के सामने आनी चाहिए। अभी तक 13,782 करोड़ इतना जीएसटी का परतावा राज्य को मिल चुका है और बाकी जो है 13,627 करोड़ का वो जुलाई तक मिलना अपेक्षित है। तो ये कहीं थकित ड्यू नहीं है और जो है वो सही समय पर मिलेंगे। लेकिन एक बात फिर से लोगों के सामने रखना जरूरी है कि जीएसटी का और वैट का कोई संबंध नहीं है। अगर ये सारे कांग्रेस और बिगर भाजपा सरकारें जीएसटी के बारे में एक सहमति बना लेते थे कि सारे पेट्रोलियम प्रोडक्ट्स जीएसटी के अंदर आए तो ये मामला ही खत्म होता था। और हमने बार बार इसकी कोशिश की। हमारे नेता और पूर्व वित्त मंत्री अरुण जी जेटली ने भी ये मुद्दा रखा था कि ये पेट्रोलियम प्रोडक्ट्स हम जीएसटी में लाएं। उस वक्त कांग्रेस से लेकर सभी बिगर भाजपा मुख्यमंत्रियों ने अर्थमंत्रियों ने विरोध किया और इसको जीएसटी में लाने नहीं दिया। वही रवैया आज भी कायम है। तो इसका ये सारे व्यवहार का मतलब जाहिर है कि ये जो बिगर भाजपा शासित सरकारें हैं, फिर वो कांग्रेस की हो, कांग्रेस आघाड़ी की हो, महाराष्ट्र में जैसे शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस की महाविकास आघाड़ी है, ऐसे सारे कोई भी सरकार हो, ये सरकार लोगों को राहत देने की मानसिकता में नहीं है। लोगों को हर तरह से लूटने की कोशिश ये सरकारें कर रही है और हम इसका विरोध करेंगे। चर्चा परत एकदा नव्यानं सुरू होते. आशिष शेलार यांनी जे वक्तव्य केले की भाजप आणि एनसीपी 2017 फॉर्मॅट ठरला होता, अशी काही शक्यता परत एकदा आहे का? कारण परत ती चर्चा नव्यानं सुरू होते. मला माहित नाही, मी त्या चर्चेत तेव्हाही नव्हतो. आता तुम्ही ती प्रेस नोट दिली त्याच्यामध्ये काही नंबर दिले, नाव आणि नंबर, ही सगळी ती एजंट आहेत का की त्यांना काहीच नाही, फक्त ते आले ते पेपर यूज झाला. नाही तो दुसरा कागद वापरला गेला. कागद वापरला, त्याच्यावर फुली मारून टाका. सॉरी फॉर दॅट. नाही फुली मारून टाका. सॉरी फॉर दॅट.